नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. मुंबईतील घाटकोपर परिसरात दरड कोसळली. गौसिया चाळमध्ये 2 ते 3 घरांवर दरड कोसळली. दुर्घटनेनंतर दोघांचा मृत्यू, 5 ते 6 जण अडकल्याची भीती. कनेक्टिंग लिंक आज 3 तास बंद. देखभाल, दुरुस्ती आणि रोड मार्किंगच्या कामासाठी वाहतूक बंद. पुणे मुंबई द्रुतगती मार्गिकेवरील वाहतूक घाटातून वळवणार. एअर इंडियाचं विमान 300 फूट खाली आल्याचं कारण समोर. विमानाचा मुख्य पायलट हवेत गांजाच्या नशेत विमान उडवत असल्याची धक्कादायक माहिती. टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खुलासा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज पुन्हा होणार सुनावणी. सिब्बल करणार युक्तिवाद. शिवसेना कुणाची आज हे माहीत होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष. नीट परीक्षा रद्द करण्याचा तमिळनाडू सरकारचा प्रस्ताव मंजूर. मुख्यमंत्री विजय सरकारचा मोठा डाव. विधानसभेत प्रस्ताव एकमताने मंजूर. अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी लढवली भन्नाट शक्कल. बैलाविना पाचमजुरांच्या मदतीने कपाशीची आंतरमशागत. परिसरात प्रयोग चर्चेचा विषय. या हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातम्या. मुंबईच्या घाटकोपर परिसरात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. गौसिया चाळमध्ये 2 ते 3 घरांवर दरड कोसळली असून या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झालाय, तर 6 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. घटनेची माहिती मिळताच NDRF कडून पथक घटनास्थळी दाखल झालं असून बचाव कार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जातोय. घटनास्थळी प्रशासन आणि बचाव पथकांकडून मदत कार्य सुरू आहे. बारिश के चलते हुए घाटकोपर पुलिस थाने के अशोकनगर के एरिया में यहाँ पे लैंडस्लाइड हुआ है। 2 लाशें अभी तक बरामद हुई है और बाकी रेस्क्यू का काम टीम्स कर रही है। यहाँ पे पुलिस भी तैनात है और बाकी सारे जो रेस्क्यू ऑपरेशन में होने चाहिए वो भी सारे जो टीम्स है वो तैनात है। BMC के ऑफिशियल्स है, NDRF के ऑफिशियल्स है, बाकी सारे ऑफिशियल्स है। पेपर लीक वाला सिस्टम चल रहा है। रात को करीब 3 बजे की घटना है, थोड़े से आगे पीछे बारिश के चलते ये घटना हुई। एग्जैक्ट अंदाजा नहीं, लेकिन 4-5 लोग फंसे हुए रहेंगे। मैं देश के छात्रों यानंतर बातमी आहे बीडमधून. बीडच्या परळी येथे 565 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन 15 ऑगस्टला होणार आहे. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर संवाद साधत ही माहिती दिली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ग्रामीण पोलीस ठाण्याजवळ असलेल्या टेकडीवरील मैदानात हा भूमिपूजन कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाची प्रशासनाकडून सध्या जय्यत तयारी सुरू आहे. सन्माननीय अजितदादा पवार अर्थमंत्री असताना बारामती आणि परळी येथे त्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय मंजूर केलं. परळीची असल्या कारणाने, बीडची असल्या कारणाने हे महाविद्यालय आपल्या जिल्ह्यासाठी देण्यास मला खूप आनंद होत आहे. आणि सन्माननीय आपल्या पालकमंत्री आणि या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या हस्ते याचं भूमिपूजन होणार आहे. हे भूमिपूजन 15 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता नीट परीक्षा रद्द करण्याचा तमिळनाडू सरकारचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आलाय. मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारने हा प्रस्ताव मांडला होता. नीट परीक्षेतील पेपर लीक आणि अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. नीट परीक्षा सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात असल्याचा दावा तमिळनाडू सरकारने केला आहे. या प्रस्तावाला विरोधी पक्ष द्रमुकनेही पाठिंबा दिलाय. मात्र भाजपने प्रस्तावाला तीव्र विरोध करत सभात्याग केलाय. नीट परीक्षा रद्द करून वैद्यकीय प्रवेशासाठी राज्यांना अधिक अधिकार मिळावेत अशी मागणी तमिळनाडू सरकारने केली आहे. मावळच्या कुसवली पठारावरील धनगरवाड्यात रस्त्याअभावी एका आजारी वृद्धाला झोळीतून डोंगर उतरण्याची वेळ आली आहे. रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकत नसल्याने ग्रामस्थांनी वृद्धाला झोळीतून रुग्णालयात नेले. कुसवलीसह उकसान, कांबरे, शिर्दे आणि कुसूर पठारावरील धनगरवाड्यांमध्ये रस्त्याची समस्या आजही कायम आहे. आजारी व्यक्ती, लहान मुलं आणि गर्भवती महिलांना रुग्णालयात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. वारंवार मागणी करूनही रस्ता होत नसल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. आता रस्त्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय.
बघा साहेब, बोजा घेऊन वरती चालले बघा, असाच बघा रस्ता साहेब, आम्हाला रस्ता नाही होती पाठाडावर. बघा ही परिस्थिती आहे आमची. बोजा नेऊन डोक्यावर घेऊन बोजा घेऊन जायला लागते हे असं. बघा डोंगरांनी बोजा, गाडीचा रस्ता नाही आम्हाला वर पाठाडाला साहेब. बघा बघा असं डोक्यावर बोजा न्यायला लागते पाठाडावर. बघा साहेब, बघा ही आमची परिस्थिती. वाड्या वस्त्यावरती 5-6 वाड्या वस्त्यावरती आमचे काय हाल आहेत. बोजा नेऊन मरायला लागलो आम्ही साहेब. रस्ता झाला पाहिजे आमचा, नाही तर मग आम्हाला फाशी द्या तुम्ही. आता 2 दिवसानंतर पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. श्रावण महिन्यात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. या पार्श्वभूमीवर बीडच्या वैद्यनाथ मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता शिस्तबद्ध आणि सुरक्षित दर्शनासाठी मोठ्या दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली असून गर्दीचं नियोजन आणि सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाकडून विविध सुविधा आणि आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक जाधव यांनी. मी सध्या परळी शहरात आहे आणि परळी इथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक वैद्यनाथ मंदिर जे आहे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. आणि या ठिकाणी आता श्रावण महिन्याची जी जय्यत तयारी करण्यात आली आपण पाहू शकतो. या ठिकाणी ज्या दर्शन रांगा आहेत या दर्शन रांगेची आता या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली. या ठिकाणी देशभरातून लाखो भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि यांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आता दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे. आपण आहेत त्या मंदिराच्या समोरच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या त्या ठिकाणी या रांगांना सुरुवात होते आणि या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील चांगल्या प्रमाणात असा तैनात करण्यात येणार आहे. दरवर्षीप्रमाणे येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होऊ नये आणि मंदिर ट्रस्टीकडून देखील या सगळ्यांची आता उपाययोजना आणि बंदोबस्त करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो फार मोठ्या प्रमाणावरती इथे बॅरिगेट्स आणि दर्शन रांगा ची तयारी करण्यात आली आहे. या ठिकाणी आपल्यासोबत एक पोलीस कर्मचारी देखील आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने सर या ठिकाणी तयारी करण्यात आली येणाऱ्या भक्तांची. दरवर्षीप्रमाणे सालाबायाप्रमाणे मोठ्या प्रमाणात बंदोबस्ती तयारी करण्यात आलेली आहे. आणखीन काय सुविधा दिल्या जातात प्रशासनाकडनं? इथं येणाऱ्या पूर्ण भाविक भक्ताचे संरक्षण करणे, चेंगराचेंगरी वगैरे व्यवस्थित लाईन लावणे, चोरी वगैरे कोणाची होऊ नये पूर्ण इथं हे घेतलेली जाते. या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं मोठा बंदोबस्त लावण्यात येणार आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सुरक्षा देखील तितक्याच प्रमाणे चोख केली जाईल आणि येणाऱ्या भक्तांवरती कुठलं चोरीचं संकट असेल किंवा काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी देखील पोलीस प्रशासन आता सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय. मंदिर प्रशासन देखील या ठिकाणी आता श्रावणानिमित्त या सविस्तर बातम्यानंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा वेगवान घडामोडींमध्ये. भिवंडीत कल्याण नाका परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेची तोडक कारवाई. अतिक्रमण हटवल्याने रस्त्याने घेतला मोकळा श्वास. राज्यात गाजत असलेल्या मंजर दूध भेसळ प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी. पुढील तपास सुरू. मुंबई गोवा महामार्गाच्या कर्नाळा घाट भागात बांधलेला माकड पूल कोसळला. परिसरातील वाहतूक मंदावली. वाहन चालकांना प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन. लातूरचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक. नांदेडच्या बालक हत्याकांडाचा उत्कृष्ट तपास केल्याबद्दल पाटील यांचा सन्मान. भिवंडीत वेलकम हॉटेलवर भिवंडी महापालिका आणि FDA अधिकाऱ्यांची कारवाई. हॉटेलमधील अस्वच्छता आणि खाद्यपदार्थांची ढासळलेल्या गुणवत्तेमुळे तात्पुरत्या स्वरूपात हॉटेल बंद. अभिनेत्री अनन्या पांडेंनी घेतले श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दर्शन. दर्शनाचे छायाचित्र आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोल्हापूरमध्ये 43 ई बसेस दाखल. मात्र AC बसेसमध्ये बसण्यासाठी आणखी महिनाभर प्रतीक्षा. LS मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. रायगडमधील खालापूर सारसन गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे भरले. गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था पुन्हा एकदा ऐरणीवर. पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांना तलावाचे स्वरूप प्राप्त. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. नाशिकच्या अनेक भागात शेतकरी बांधवांकडून डाळिंबाची शेती. स्पर्धात्मक बाजारभावामुळे योग्य दर मिळण्यास मदत. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.